सध्या पुण्यावरून आम्ही 50 किलोमीटर आलो आहे आणि हा तुम्ही बघू शकता, हा नाशिक हायवे आहे. हा सरळ नाशिकला जातो आणि कळसुबाईसाठी हा मार्ग आपल्याला पकडायचा. इथून कळसुबाई 100 किलोमीटर असेल. इथे आम्ही थांबतोय चहासाठी. प्रशील, ऋषिकेश आणि मी आणि अनिकेत. आता मला पाणी पिऊ द्या आणि चहा घेऊ द्या. भेटूया कळसुबाईला. चाय लेते हुए चाय की चुटकियां लेते हैं और सफर पे निकलते हैं. मिलते हैं चाय के बाद. हम सबने रेनकोट पहन ली है क्योंकि हमें पानी का अनुमान है, पाउस कभी भी आ सकता है. तो हम सारे रेनकोट होकर तैयार होते हैं अपनी गाड़ी के पास से प्रस्थान करते हुए निकलते हुए. मिलते हैं गाइस कड़सू में. कुठलेही कार्य करण्याच्या अगोदर जेव्हा आपण पुढे फिरायला जातो तर सर्वात आधी आपण गणपतीला भेटूनच जातो. तर आम्ही आज आलो आहे क्षेत्र ओझर गणपतीच्या दर्शनासाठी. जय श्री गणेश. जय हॉटेल साईराज फॅमिली रेस्टॉरंट इथे पोहोचलो आहे. खूप थंडी आहे आणि आता किती वाजत आहे? 9:30 वाजत आहे. आता मी जेवण वगैरे करूया. तुमचं ढुंगण नाही दुखत आहे का? नाही दुखत आहे. दुखत आहे. तेच बसा खाली. तो हम कड़सुबाई पहुंच चुके हैं. सुबह के 2 बज रहे हैं. रात के 2 बज रहे हैं सुबह के 2 बजे. और अभी हम शेकोटी कर रहे हैं. आप देख सकते हो शेकोटी करते हुए. दोपहर के 3 बंदर 4 बंदर. मैं बंदर किधर गया? हाँ सोला है रे. मैं दिख ही नहीं रहा यार. Okay, now just keep your hands on your waist. Family step. होते ना आम्ही दोघं बोला. कळसुबाई पोहोचलो. आम्ही ट्रॅकिंग सुरू केलं आहे. रात्र झाली आहे, म्हणजे 2 वाजले आहे. काही दिसत नाही आहे. आम्ही चाललोय पायदळ. कैसा लग रहा है तुम्हारे को? इसमें मतलब आ गए रास्ते में, लेकिन उधर पानी का प्रभाव ज्यादा है इसलिए हम रुक गए. सुबह होने का वेट करेंगे. कोण टाकू रे? उषा महादेव. उतरते हुए बसून जा. खाली बसून जा.